कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। साक्षी, ये अगं। ये अगं, तू घाबरू नको, मी आहे सोबत तुझ्या। ये। काय चाललंय सगळं? हे कॉलेज आहे। हा, मला माहिती आहे कॉलेज आहे। मला हेही माहिती आहे कॉलेज हे विद्येचं मंदिर असतं, शिक्षक देव असतात, तेच मुलांचं नशीब घडवतात। पण अशा काही फालतू माणसांमुळे अख्खा पेशा बदनाम होत असेल तर हे विद्येचं मंदिर खराब होईलच ना। अगं काय बोलतेस तू? हे तुझा काहीतरी गैरसमज होतोय। गैरसमज होतो? तू ओळखतो हिला? हो, ओळखतो मी यांना, माझ्या स्टुडंट्स आहेत। काय झालं बाळांनो? काय हरामी आहेस रे? तुझे स्टुडंट आहे, तू त्यांना बाळांना म्हणतोयस? तू काय केलं त्यांच्या बरोबर? तुला माहित नाहीये? बऱ्या बोलाने कबूल करायचा, नाही तर मला कबूल करून घेता येतं। बऱ्या बोलाने लवकर बोला, नाही तर ह्या बोलणारच आहेत। साक्षी, तू आज जर बोलली नाहीस ना तर तुझ्यामुळे इतर मुलींना पण त्रास होईल अगं। या गिधाडाला संधी मिळेल इतर मुलींचे लचके तोडायची। हे बघ, आज जर बोललीस ना तर भविष्यात कितीतरी मुलींच्या किंकाळ्या रोखल्या जातील अगं। साक्षी, तू आज गप्प राहू नकोस, तू आज बोल। शिवा आहे तुझ्यासोबत। साक्षी, मी आहे तुझ्या बरोबर, तू बिनधास्त बोल। या सरांनी नाही, सरांनी नाही, या नीच माणसाने प्रॅक्टिकल मध्ये मदत करायच्या नावाखाली जबरदस्ती केली यांनी माझ्यावर। मी समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण हा काही मागे हटला नाही। त्याने माझ्या अंगाला स्पर्श अगं साक्षी, काय बोलतेस तू? तुला असं वाटतंय का मी असं करेन? मी शिक्षक आहे ना। प्रत्येक सांगितलं ना मध्ये यायचं नाही। आया बहिणी नाही आहेत का तुला? काय चालवलंस हे? तुझी ही गुंडागिरी इकडे चालणार नाही। सर बघा ना, बघा ही काय करते। तुला जर असे आरोप लावायचे असतील ना तर तू पोलिसांना घेऊन ये। हा, आता पोलीस येणार, मग हे सर काय करणार? यांच्या स्टुडंटना घेणार आणि मी कसा निर्दोष आहे हे सिद्ध करणार, आणि ह्या घाबरलेल्या मुली तशाच राहणार। नाही सर, पोलीस तर येणारच आहेत, पण ते जबाब यांचा घेतात की या मुलींचा हे मला बघायचंय। आणि तुम्हाला वाटत असेल की ही एक मुलगी बोलली, खोटं बोलली असेल, पण तसं नाहीये। या सगळ्या मुलींचा हाच अनुभव आहे। तुम्ही सगळ्यांनी सांगा बरं, जे काही आहे, जे काही घडलं ते सगळं सांगायचंय। हो, या राक्षसाने घरी जाताना दोनदा वाट अडवली माझी। घरी सोडतो म्हणाला म्हणून बसले गाडीवर, वरवर काळजी दाखवली, पण त्याच्या मनात घाण भरली होती। त्याने माझ्या बाबतीत सुद्धा असंच केलंय। माझा पण एकदा यानं हात पकडलेला, त्याची नजर रोखलेली असायची, किळस यायची त्याच्या नजरेची। नजर इथून तर सुरुवात होते ना अत्याचाराला, मग मजल पोचते हात धरण्यापर्यंत। तुझ्या कुठे चालला? चल। ए, शिक्षक आहे ना तू? हा, हे असं कसं वागू शकतोस?
एवढी बाहेर वाईट परिस्थिती असताना शिक्षक असून असं वागलास, लाज नाही वाटत? तुझ्याकडनं मुलं शिकतात ना रे, हा? या बघा बघा ना तुमचा शिक्षक कसा आहे बघा. तुम्ही जरा ना विचार करा, तुम्ही कोणाकडनं प्रेरणा घेताय? सर मला माफ करा. मला तुमचा अपमान नव्हता करायचा, ना की या जागेचा. पण हे सगळं तुमच्याच कॉलेजमध्ये घडते आणि तुम्हाला कसं माहित नाही? आय एम सॉरी. आम्हाला ह्याबद्दल काहीच कोणाला कल्पना नव्हती आणि मी माझी जबाबदारी नाकारत नाहीये. हे जे काय घडलं त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची माफी मागतो आणि हा विषय आपण इथेच थांबवूया. ह्याच्यामध्ये ना कॉलेजची बदनामी होण्याची. नाही सर, हा विषय इथे थांबू शकत नाही. विषय थांबून ना फक्त दिवस ढकलला जातो. पण मग उद्या परत कुठल्या तरी चौकात, बसमध्ये, ट्रेनमध्ये, रस्त्यावर हे असे राक्षस उभे असतात. नंतर कारवाई करण्यापेक्षा ना यांना शिक्षा देऊन तिथेच ही वृत्ती ठेचली पाहिजे. तरच हा विषय बंद होईल. आणि हा विषय तर आता पोलिसात जाणारच आहे. तुम्ही तुमच्या शिक्षकांची सगळ्यांची चौकशी करायला घ्या. आणि तुम्ही पण हे असं काहीतरी घडतं म्हणून शिक्षण बंद करून घरी बसायचं नाही. शिक्षण हा तुमचा अधिकार आहे, तो तुम्हाला मिळायलाच हवा. कळतंय का? आता यापुढे व्यवस्थित कॉलेजला यायचं. आणि काकू तुम्ही अजिबात काळजी करू नका. साक्षीला निश्चिंतपणे कॉलेजला पाठवा. सगळा प्रॉब्लेम सुटलाय आता. नाही शिवा, नाही, हे जमणार नाही. कामात कोणतीही चूक नकोय मला. काय ना कीर्तीबाई, तुमचं काम होईल हो अचूक, पण माझंही काम व्हायला पाहिजे अचूक. ते घर तुझ्या नावावर होईल, मी शब्द दिलाय ना. बस मग तुम्ही तुमचा शब्द पाळा, कारण जगदीश दिलेला शब्द कधी मोडत नाही. हो, पण तू त्या घरावर ताबा मिळवल्यानंतर आशू म्हणेल त्या घरातल्या लोकांना आमच्या घरी न्यायचं, पण मला ते नकोय. त्यामुळे काय करायचं, कसं करायचं हे तू ठर. पण ताबा मिळवल्यानंतर ह्याची खबरदारी घे. ती माझी आई आहे. तिच्या पोटाला चिमटा काढण्याऐवजी गर्वाला डिवचलं ना तर ती जावयाच्या घरात काय दारातही उभी राहणार नाही. हा, पण माझा एक डाऊट आहे. आता काय? काय ना कीर्तीबाई, घराकडे बोट दाखवून हे घर तुझं असं म्हणून ते घर माझं होणार नाही ना. त्या घराचे पेपरही माझ्या नावावर असायला पाहिजे. त्याचं काय करशील? आणि कुठे ते पेपर्स? आई त्यांना जीवा पलीकडे जपते, ती कशी मिळवाल? त्याची काळजी तू नको करूस. मी जे सांगितलंय ते लक्षात ठेव फक्त. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.